श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय दीपक रेगे कथाकथन चॅनल आणि आज तुम्ही ऐकणार आहात सचिन बेंडभर यांच्या रानपाखरांची शाळा ह्या कादंबरीचा भाग 10. सायंकाळी मॅडमनी स्वतः शिक्षकांच्या जेवणाकडे लक्ष दिलं. जेवण झाल्यावर निवासस्थानाकडे चक्कर मारून काय हवं काय नको तेही पाहिलं. मॅडम जशा बोलल्या होत्या तसं त्यांनी करून दाखवलं. रात्री अंथरुणात पडलो. आज खूप थकल्यासारखं वाटत होतं. देसले आणि बाकीचे शिक्षक गप झोपी गेले होते. इलेक्शनचा दुसरा दिवस संपला होता. आता फक्त 2 दिवस राहिले होते. अंग दुखत असल्यामुळे मला झोप येत नव्हती. त्यामुळे मी ह्या कुशीवरनं त्या कुशीवर होत होतो. बराच वेळ झाला तरी झोप येत नव्हती. तेवढ्यात शिक्षण सेवकांचा एक ग्रुप आमच्या काही अंतरावर झोपला होता. सगळीकडे शांतता असल्यामुळे त्याचा स्पष्ट आवाज मला ऐकू येत होता. इजे, तुझी ती आयटम आता तुला फोन करते का रे? त्यातला एक जण बोलला. नाही ना एडे, आमचे सगळे फोन फार बंद झाले राव. गप्पे, आम्हाला बनवतो का राताळे? अरे आई शपथ, तिचा माझा एकही फोन नाही ना राव. नाही, पण तिच्या घरच्यांना तुमच्या जोंगाडाबद्दल कळलं कसं? अरे आमच्या गावातली पंपाबाई आहे ना, तिने बघितलं आम्हाला वाड्याव आणि त्या दिवशी गावात येऊन बोबाटा केला ना आमच्या नावाचं तिने. आईला पण ती कशाला कॉल मारायला गेली ती तिथं? अरे सरपणाला आलती. एरवी तिथं कुत्रं बी फिरकत नाही, पण झाला आमचं नशीब फुटकं ना. आली तिथं सरपंच शोधत. तिला आम्ही दिसलो, मग काय सगळं फेसकटलं राव. नाही, पण मी काय म्हणतो, तुमचं ते जोंगाड जुळलं कसं काय राव? अरे त्यांच्या इथं रोज दूध घालायला जायचो. तेव्हा ती अंगण झाडात असायची. मी दूध घेऊन गेलो का तीच पळत यायची दुधाचं पातेलं घेऊन. मग एक दिवस पातेल्यातनंच तिने मला चिठ्ठी दिली. त्यात तिचा लिहिला होता मोबाईल नंबर. मग काय त्या दिवसापासून फोनवर फोन सुरूच झाले. आईला इजे, तुझ्यासारखा पंटर माणूस आजपर्यंत बघितला नाही बरं का. आणि बघणार पण नाही तू कधी. मला माझा डोळा कधी लागला तेच कळलं नाही. आज मी पार 6 वाजता उठलो. देसले सरांनी मला जागं केलं. सरांनी उठवलं नसतं तर कदाचित 7-8 नक्की वाजले असते. अजूनही काही मंडळी अंथरुणात होते. रात्रीचे गप्पा मारणारे पंटर काही दिसले नाही. त्यांची जागा मोकळी होती. मला त्या विजयाचा चेहरा बघायचा होता. पण माझ्या आधी ती गँग उठूनसुद्धा गेली होती. मी आणि देसले सर डायरेक्ट 7 वाजता मंडपात नाश्त्यालाच गेलो. प्रत्येकजण आपापल्या ग्रुपबरोबर होता. मी मात्र अजून देसले सरांबरोबर होतो. चहा घेता घेता त्यांना रात्रीचा किस्सा सांगितला. त्यांना जाम हसायला आलं. चहा झाल्यावर मी सुद्धा माझ्या ग्रुपमध्ये गेलो. माझ्या नवीन पडलेल्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे मिळून 5 जण होतो. सातपुते सर, पांडे सर, आंधळे सर आणि चौरे मॅडम हे 4. त्यात मी 5वा. सातपुते सर आमचे मतदान अधिकारी होते. सातपुते सरांनी आम्हाला व्यवस्थित नियोजन सांगितलं. बोलता बोलता 10 वाजले. सर्वांना बॅलेट मशीन आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्या मशीनची ट्रायलसुद्धा आम्ही घेतली. सगळं काही व्यवस्थित असल्याचं बघितलं. साहित्य पॅक केलं. एसट्या आल्यावर लोकांची मात्र धांदल उडाली. जो तो आपापल्या गाडीत बसायला लागला. निवडणूक अधिकारी माईकमधनं सूचना देत होते. प्रत्येकाला आपापली गाडी सांगत होते. आम्ही गाडीत बसलो आणि माईकमधनं अनाऊन्समेंट करण्यात आली. किशन मारुती वाघमारे हे मशीन इथेच विसरून गेलेत, तेव्हा कृपया त्याने बॅलेट मशीन घेऊन जावं. तेव्हा मला थोडं हसायलाच आलं. लोक किती निष्काळजी वागतात ना. ज्या कामासाठी आले होते ते कामच विसरून गेले. आपल्या कामाला आधी आपण प्राधान्य दिलं पाहिजे, मग बाकी गोष्टींना. आता ह्याबद्दल मी जास्त काय सांगणार. हा ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न. दुपारचे 12:30 वाजले होते. आमच्या गाडीत एकूण 10 ग्रुप होते. त्यातले 9 ग्रुप आले होते. राहिलेल्या एका ग्रुपची आम्ही सगळे वाट बघत होतो, कारण ते आल्याशिवाय गाडी हलणार नव्हती. जेवण न केल्यानं भूक चांगलीच लागली होती. पण आता इलाज नव्हता. गाडीतून खाली उतरलो आणि गाडी निघून गेली तर, या विचारानं आम्ही गाडीत बसूनच होतो. बाकीच्या एक गाड्या सुटायला लागल्या. आता आम्हा सगळ्यांना जायचे वेध लागलेले होते. पोटात नुसती आग पडली होती. कसाबसा मनावर ताबा ठेवला. आता दिलेल्या गावात जाऊनच काहीतरी खाऊ असा विचार करून मी गाडीत बसलो होतो. बराच वेळ झाला तरी खाली राहिलेला ग्रुप आला नव्हता. आजूबाजूच्या गाड्या निघाल्या, त्यामुळे आता खूप बोर वाटायला लागलं. प्रत्येकजण चॅक चॅक करत त्या ग्रुपच्या नावानं खडे फोडत होता.
आता सारखं सारखं लक्ष हातातल्या घड्याळाकडे जात होतं. कधी एकदाचे ते येतात आणि गाडी सुरू होतीये असंच झालं. अर्ध्या तासानंतर ते सगळे आले. काय हो, कुठं गेला होता तितका वेळ? गाडीतल्या एकानं विचारलं तर ते म्हणाले, आम्ही सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. आता तोंड झोडायला कोण नाही बघा आमचं. विचारणार म्हणाला, अहो आम्ही इथं सकाळपासून तुकडा नाही खाल्ला भाकरीचा आणि तुम्ही खुशाल जेवण करून आलोय? आम्ही याड्यासारखे तुमची वाट बघत बसलो ना. तो तोंडाचा घाम पुसत होता. तोंडाचा घाम पुसल्यावर त्यांनी बागलेत हात घालत दोन्ही बगलेतला रुमालानं घाम पुसला. आम्हाला तर आपलं डोकं धरून भिंतीवर आपटावं असंच वाटत होतं. आम्ही सगळे रागारागानं त्याच्याकडे बघत होतो. तो मात्र आमच्याकडे बघून हसत होता. तो हसला तेव्हा त्याचे 2 फारोळे दात बाहेर आले. तेव्हा असं वाटलं त्याच्या दातावर एक बुक्की द्यावी आणि दोन्ही दात पाडून टाकावेत. आम्ही आमचं लक्ष मग दुसरीकडे केंद्रित केलं. मनात दुसरा विचार आणला. तसं डोकं शांत झालं. गाडी वेगात चालली होती. समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट मागे मागे चालली होती. चांगली तासभर गाडी चालल्यावर एका स्टॉपवर गाडी थांबली. कुठलं गाव आलं म्हणून वाकून वाकून बघायला लागलो. तिथल्या एका बोर्डावर नाव वाचलं, मार्केवाडी. आमच्यातला एक ग्रुप खाली उतरला. सांभाळून जा बरं का, डेंजर गाव आहे हे. आमच्यातलेच मागच्या सीटवरचे ओरडले. सगळ्या गाडीत हशा पेकला त्यामुळे. पण त्यामुळे काही क्षण का होईना सगळे तणावमुक्त झाले. आम्ही बोकडवाडी गावाची वाट बघत होतो, पण ते गाव काही येईना. एक एक जण आपलं गाव बघून उतरत होता. सगळ्यात शेवटी गाडीत आम्हीच राहिलो. एका फाट्यावर गाडी थांबली. आम्ही खाली उतरलो. तिथे सरकारी गाडी उभी होती. त्या आडवळणी गावात एसटी जात नव्हती. त्यामुळे आमच्यासाठी इथून पुढे जाण्यासाठी सुमोची व्यवस्था केली होती. त्या सुमोत बसून आम्ही एकदाचे त्या बोकडवाडीला पोहोचलो. बोकडवाडीच्या चौकात बोकडाचं दर्शन झालं. चौकातल्या प्रत्येक टपरीत बोकड लटकावलेला होता. आम्ही दबकत दबकत पावलं टाकत पुढे पुढे जात होतो. एवढ्यात आमच्या मागनं एक माणूस बोकड खांद्यावर टाकून पळत आला. ब्या 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 आवाज करत बोकड जीवाच्या आकांतानं ओरडत होता. अचानक तो मागून आल्यामुळे आम्ही खूप घाबरलो. खिशातनं रुमाल काढत डोक्यावरचा घाम टिपत आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. शाळेत पोहोचल्यावर आम्ही वर्गखोल्यांची माहिती करून घेतली. मग उद्याच्या कार्यक्रमाची आखणी आणि आराखडा तयार केला. तोपर्यंत सरांनी वडापाव आणि चहाची ऑर्डर दिली. 10 मिनिटात नाश्ता हजर झाला. मग मात्र आमचं कामात लक्ष लागेला. आज फक्त सकाळच्या नाश्त्यावर होतो. कधी एकदाचे 2 दिवस जातात असं झालं. अंगात त्राण शिल्लक नव्हता. पोटात काहीतरी पडल्यावर जीव आला. तेवढ्यात चौरे मॅडमचे मिस्टर आले. त्यांनी बरोबर फळंसुद्धा आणली होती. 15 वर्ष सर्व्हिस झाल्यामुळे त्यांनासुद्धा इलेक्शन ड्युटीचा अनुभव होता. त्यांनी सगळ्यांना फळं दिली. फळं खाल्ल्यावर मात्र चांगली तरतरी आली. मग चौरे मॅडम सरांना म्हणाल्या, सर उरणला यांची आत्या राहते, आज आम्ही तिथे जातोय. उद्या तुम्ही जी वेळ द्याल त्या वेळेत मी हजर राहते. तुम्ही 5ला म्हटलात तर 5ला यायची माझी तयारी आहे. पण सर प्लीज आज मला सोडा. सातपुते सर समंजस होते. त्यांनी मॅडमनं जाण्याची परवानगी दिली. तेव्हा मी मॅडमनं म्हटलं, तुम्ही अगदी 7ला आलं तरी चालेल, पण येताना काहीतरी खायला घेऊन या, नाही तर आजच्यासारखं व्हायचं. चौरे मॅडम आणि त्यांचे मिस्टर दोघेही हसायला लागले. मॅडम हसत म्हणाल्या, हो सर, उद्या नाश्त्यासाठी मी घेऊन येईन काहीतरी. आणि मग त्या दोघांनी आमचा निरोप घेतला. संध्याकाळी एक दोघांबरोबर बोलून आम्ही तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. गावातच आमच्या जेवणाची उत्तम सोय केलेली होती. जेवण वगैरे उरकलं. उद्याची सगळी व्यवस्था केली. आम्ही 11 वाजता अंथरुणात पडलो. सातपुते सरांना अजूनही झोप नव्हती. ते निवडणूक अधिकारी असल्यामुळे एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसायला लागलं होतं. मी, पांडे सर आणि आंधळे सर उठून त्यांच्याकडे गेलो. त्यांना धीर दिला. आपल्याबरोबर आपले सहकारी आहेत ह्या विचारानं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. त्यांच्याशी आम्ही मोकळेपणानं गप्पा मारल्यावर त्यांच्या मनावरचं दडपणसुद्धा कमी झालं. त्याचवेळी झोनल ऑफिसर आले. त्यांनी निवडणूक केंद्राची पाहणी केली. झोनल ऑफिसरच्या ताब्यात 5 निवडणूक केंद्र होती. ते प्रत्येक केंद्राची पाहणी करत होते. 100 मीटरच्या परिसरात रेषा मारली का नाही याचीही त्यांनी चौकशी केली. आम्ही हो म्हणालो. प्रत्येक निवडणूक केंद्रावर 100 मीटरवर चहूबाजूनी रेषा मारतात. ही रेषा लक्ष्मण रेषा म्हटलं तरी चालेल, कारण ह्या रेषेच्या आत जो नियमाचा भंग करेल त्याच्यासाठी पोलिसांची जाळीची गाडी तयार होती. झोल ऑफिसर गेल्यानंतर आम्ही सगळे झोपलो. पहाटे 4ला दचकून जागा झालो. माझ्या पायाला कोणीतरी ठेचकाळलं होतं. उठून बघतो तर सर
सर तुम्ही? सरांनी हात जोडत मला सॉरी म्हटलं. मला खूप लाजल्यासारखं झालं. सर आजच्या दिवसाची तयारी करत होते. त्यांनी वैयक्तिक स्वतःचं सगळं आवरलं होतं. 50 वर्ष वयाचे सर इतक्या पहाटे उठून तयारी करतात आणि आपण मात्र साखर झोपेचा आनंद लुटतोय, ही गोष्ट माझ्या मनाला पटलीच नाही. मग सरांच्या कामात मीही त्यांना मदत करायला लागलो. सर नको म्हणत होते, मला झोपण्यासाठी आग्रह करत होते, पण सरांच्या चांगुलपणामुळे माझी झोप कधीच उडाली होती. मी त्यांना मदत करायला लागलो होतो. पहाटे 5 वाजल्यानंतर मी वैयक्तिक आवराआवर केली. बरोबर 6 वाजता आम्ही मॉपकोड घेतला. यावेळी एकही ग्रामस्थ तिथे हजर नव्हता. नियमाप्रमाणे सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात केली. चौरे मॅडम वेळेवर हजर झाल्या. त्यांना सोडल्यानंतर त्यांचे मिस्टर आम्हाला शुभेच्छा देऊन निघून गेले. एक एक मतदार आत यायला लागला. बॅलेट मशीनचं बटन दाबून पहिल्या मतदानाला मतदानासाठी सोडलं. जरा वेळ काहीच आवाज होईना. आमचं हृदय थांबलं. काही सांगताही येईना. धड काय झालं हे बघताही येईना. आम्ही एकमेकांकडे साशंक नजरेनं बघायला लागलो. तेवढ्यात मशीननं बीपचा मोठा आवाज दिला आणि आमच्या सर्वांचा चेहरा आनंदानं खुलला. एकामागून एक मतदार येत होते. मी बॅलेट मशीनवर होतो. ते करता करता शाई लावायचं काम माझ्याकडे होतं. चौरे मॅडम स्लिप बनवत होत्या. आंधळे सर, पांडे सर यादीतनं नावं शोधत होते. मला इलेक्शनच्या बऱ्याच गोष्टी माहिती असल्यामुळे मला माझ्या कामासाठी तितकासा वेळ लागत नव्हता. एक स्त्री आपल्या 6 वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन आली होती. खूप गोड मुलगी होती. शाई लावता लावता मी तिला नाव विचारलं. प्रिया, ती हळू आवाजात म्हणाली. मग मी तिच्या आईला मतदान करण्यासाठी पाठवलं. त्यांच्याबरोबर ती सुद्धा गेली. बीपचा आवाज झाला. त्या दोघी निघाल्या. जाता जाता तिने तिच्या आईला कानात काहीतरी सांगितलं. तिच्या आईने मागे वळून बघितलं. क्षणभर थांबली. माझ्याजवळ आली आणि म्हणाली, सर हिला बी शाई लावा की. मी गालात हसलो. तिला म्हणालो, प्रिया हात पुढे कर. तिने उत्साहात हात पुढे केला. मी तिच्या बोटाला शाई लावली. मला वाटतं मतदान न करता बोटाला शाई लावलेली ती गावात पहिलीच असावी. पण तिला त्या गोष्टीचं किती अप्रूप होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. ती उड्या मारत आपल्या आईबरोबर गेली आणि मी पुढच्या मतदानाच्या तयारीला लागलो. आता मतदारांची चांगली लांब लचक रांग लागली. त्यामुळे आता श्वास घ्यायला वेळ नव्हता. गावाची लोकसंख्या चांगली मोठी होती. 600चा टप्पा आम्हाला पार करायचा होता. त्यामुळे आम्ही कंबर कसून कामाला लागलो होतो. 4:45 आम्ही सगळं आटोक्यात आणलं. 530 मतदान झालं. आता मात्र तुरळक तुरळक लोक येत होते. एक खादी घातलेला माणूस आत आला तरी त्याचा मोबाईल सुरू होता. सर तुमचा मोबाईल जरा बंद करा, पांडे सर म्हणाले. त्या माणसाला सरांचा राग आला. तो उर्मट्टपणे सरांना म्हणला, तुम्ही ओळखलं नाही का मला? हो सावंत साहेब, यांना सांगा ना मी कोण आहे ते. तो पाठीमागच्या माणसाकडे बघून सांगायला लागला. पांडे सर गप्प बसले. मला पांडे सरांचा राग आला. त्याला त्याची जागा दाखवून द्यायला हवी होती. अशा माणसांना काय घाबरायचं? आपण काय एकटे होत का? शिवाय आपण सरकारी कर्मचारी. आपल्या केसालाही धक्का लागला तर पोलीस जाळीच्या गाडीत टाकून त्याची रवानगी सासूरवाडीला करतील. आपण गप्प बसून अन्याय सहन करतो म्हणून अशा गुंडांचा जन्म होतो. मी तसा पहिल्यापासून अगदी साधा सरळ, पण कुठे अन्याय झालेला बघितला तर काय करू काय नको असं होतं मला. माझं रक्त सळसळतं. त्यामुळे आजी मला म्हणायची, तू लय गरम रक्ताचा आहे, तरुणपणात इतकं रक्त उसळणं चांगलं नाही. आजीला माझा स्वभाव माहिती होता, सवयी माहिती होत्या. खोटेपणाची मला खूप चीड. एकदा गावात आम्ही क्रिकेट खेळत होतो. चिक्या बॉलिंग करत होता, मी बॅटिंग. बॉल माझ्या पायाला लागून उडला. तो बॉल कीपरनं झेलला. तेव्हा आऊट आऊट सगळे जोरजोरात ओरडायला लागले. चिक्याला मी समजावलं की बॉल बॅटला नाही पायाला लागला. मला माहिती आहे की. चिक्या हळूच माझ्या कानात मांडला. मग सांग की त्यांना. मी कळकळीनं बोललो. तसं सांगायला मला काय पिसाळलेलं कुत्रं चावलं आहे का? असं म्हणत त्यांनी मला हळूच डोळा मारला. मला त्याचा खूप राग आला. तो राग अनावर झाला आणि मी चिक्याच्या डोक्यातच बॅट टाकली. क्षणभर शांतता. चिक्या खाली पडला. त्याच्या डोक्यातनं रक्ताच्या धारा व्हायला लागल्या. पप्पू शेठ त्याला ताबडतोब दवाखान्यात घेऊन गेले. 4 टाके पडले त्याला. त्या दिवसापासून बाबा माझ्याबरोबर कमी बोलायचे. कदाचित त्यांना माझं हे कृत्य आवडलेलं नसावं. त्यावेळी आजीने मला समजावलं की मनू एवढा राग बरा नाही बरं. आत्ताच रागावर आवर घालायला शिक. पण मी काही काडी मात्र बदललो नाही.
पण त्या दिवसापासून चिके आणि मी एकमेकांचे शत्रू झालो होतो. मग आमचे 2 गट झाले. काही माझ्या बाजूनं आले, काही त्याच्या बाजूनं गेले. अन्याय तिथे प्रतिकार हे आमच्या ग्रुपचं ब्रीदवाक्य होतं. कोणावरही अन्याय झाला तर आम्ही तिथे हजर. ओपन चॅलेंज ग्रुप म्हटलं तरी लोकांच्या अंगात धडकी भरायची. मला सुधारण्यासाठी बाबांनी खूप प्रयत्न केले. एकदा तर घराबाहेरसुद्धा काढलं. काही उपयोग झाला नाही. माझा स्वभाव आहे तसाच राहिला. त्यावेळी आजी बाबांना म्हणायची, नदी वाकडी असली तरी तिचं पाणी मधुर असतं, ऊस वाकडा असला तरी त्याचा रस गोड असतो. माझा मनू फणसासारखा आहे, आतून तो अगदी निर्मळ आहे, लहान बाळासारखा निरागस आहे. आई बाबांपुढे नेहमी आजीच माझी बाजू मांडायची. तिला माझ्यावर पूर्ण विश्वास होता, अगदी शेवटपर्यंत. आता तो माणूस माझ्यासमोर आला. त्याचा सामना माझ्याबरोबर होता. पावती माझ्या शेजारी बसलेल्या चौरे मॅडमच्या टेबलवर होती. माझा हातही तिथपर्यंत पोचू शकत होता, पण मी ती पावती मुद्दाम घेतली नाही. तो माणूसही उद्दामपणे तसाच आला. पावती? मी त्याला विचारलं. ती काय तिथे? त्याने उद्धटपणे उत्तर दिलं. आता मी काही बोलणार इतक्यात सातपुते सर तिकडनं पळत आले आणि माझ्या हातात पावती देत म्हणाले, सर आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित झालं आहे, थोड्यासाठी धीर धरा, शेवटची 2 मिनटं राहिली, शांत राहा प्लीज. सरांच्या बोलण्यात कळकळ होती, तळमळ होती. आपल्या नावाला गालबोट लागू नये म्हणून धडपड होती. मी त्यांचा हात दाबला आणि मी शांत आहे असं खुणेनं सांगितलं. मग सर निश्चिंत मनानं खुर्चीत बसले. मामू तेरा लक अच्छा है, आज वक्त तेरे साथ है, पर आइंदा मेरी डायरी के अगले पन्ने पे आया ना तो तुझे पता चलेगा कि मैं कौन हूँ. मी त्याची पावती घेत मनातच विचार केला. त्याच्या बोटाला शाई लावली, बॅलेट मशीनचं बटन दाबलं. तो मतदान करायला आत गेला. बीपचा मोठा आवाज झाला आणि एकदाची कटकट निघून गेली. 5चा टोल पडला. मतदान प्रक्रिया संपली. आम्ही आवराआवर करायला सुरुवात केली. 5:30 वाजेपर्यंत आम्ही सगळं आवरून ठेवलं. सरांचं बरंचसं काम मी सोपं केलं होतं, त्यामुळे जास्त वेळ लागला नाही. दुपारी 3 अंध व्यक्ती आला होत्या. त्यांनी आपल्यासोबत मुलांना आणलं होतं. अशा व्यक्तींचा फॉर्म वेगळा भरून द्यायला लागतो, पण मी सरांना थांबा म्हणून हात करून त्यांना मतदान करायला सांगितलं. मुलांनी अंधांना त्यांचं बटन दाखवलं, त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं. सरांचा वाढणारा ताप थोडा कमी केला. त्या बाबतीत गावातल्या प्रतिनिधींनीसुद्धा सहकार्य केलं. अशा प्रकारे सरांची बरीचशी अवास्तव कामं मी कमी केली. 5:30 वाजले. आमच्या गाडीनं हॉर्न दिला. पोलीस बंदोबस्तात आम्ही निघालो. एक यशस्वी मोहीम पार पाडल्याचं समाधान चेहऱ्यावर झळकत होतं. सुमोनं आम्हाला पुन्हा स्टॉपपर्यंत सोडलं. तिथं एसटी हजर होती. आम्ही एसटीत बसलो. आमच्याशिवाय गाडीत कोणीच नव्हतं. येताना सगळ्या शेवटी उतरलो, पण जाताना सगळ्यांच्या आधी बसलो. मग एक एक ग्रुप घेत आम्ही उरणला निघालो. आता उरणला गेल्यावर पहिलं जेवण करू आणि निघू असा विचार केला. सातपुते सरांनी 1000 रुपये भत्ता दिला होता. आता निवडणूक ड्युटी केल्याचं समाधान वाटत होतं. मार्च एंडिंगमुळे 2 महिन्यांचा पगारच झाला नव्हता. या 1000 रुपयातनं माझे बरेचसे प्रश्न सुटणार होते. डोक्यावरचं ओझं कितीतरी कमी झालं होतं. बुडत्याला काडीचा आधार मिळाला होता. उरणला पोचल्यावर मंडपातली गर्दी बघितली. मी अवाक झालो. सर्वजण साहित्य जमा करण्यासाठी ओळीत उभे होते. प्रत्येक मटेरियल व्यवस्थित चेक करून घेत होते. आम्ही प्रत्येकानं वस्तू घेतली. ओळीत थांबलो. रात्रीचे 10 वाजले. जेवणाची कुठलीही सोय नव्हती. सातपुते सरांनी फायली घेतल्या. तेही ओळीमध्ये थांबले. सबमिट करेपर्यंत 12:30 वाजले. पोटातली भूक तशीच मरून गेली. आता वेध लागले होते. घरी जायचे. कर्जतला जाणारी एकच एसटी होती. तीही खचाखच भरली होती. गाडीत उभं राहायलाही जागा नव्हती. तेवढ्यात देसले सरांनी आवाज दिला. वर पाहिलं तर देसले सर एसटीच्या टपावर बसले होते. त्यांच्याबरोबर आणखीनही 5-6 जण होते. या शिंदे सर यावर, सरांनी आवाज दिला. मी पाठीमागच्या शिडीनं वर गेलो. त्यावेळी मला समजलं की कर्जतला जाण्यासाठी एकच गाडी आहे. आता ह्या गाडीनं जाण्याशिवाय पर्याय नाही. मी मनाची तयारी करत होतो. कधी वर कधी खाली बघत होतो. असा एसटी वर बसून मी पहिल्यांदा प्रवास करणार होतो, त्यामुळे मनात थोडीशी भीतीही होती. बराच वेळ बसून राहिलो, पण गाडी एका जागी उभी. अर्ध्या-पाऊण तासानंतर ड्रायव्हर कंडक्टर आले. अजून एक गाडी कर्जतला सोडणार आहेत असं सांगून आम्हाला खाली उतरायला सांगितलं. आम्ही खाली उतरलो. गाडीसमोर शिक्षकांचा लोंढा उभा होता. दुसरी गाडी सोडल्याशिवाय आम्ही ही गाडी हलू देणार नाही. एक शिक्षक म्हणाले, अरे हाय ना मागं दुसरी गाडी.
हे बघा, मी स्वतः चौकशी करून आलोय. कर्जतला जाण्यासाठी दुसरी गाडी नाही. गर्दीतनं पुढे होत एक शिक्षक आपली बॅग सावरत म्हणला, आम्हाला नेताना तुम्ही आरामात नेलं आणि काम झाल्यावर असं मध्येच सोडून देता का आम्हाला? या बघा, तुम्ही डेपो दुसऱ्या गाडीची मागणी करा, याबाबत मी काय करू शकत नाही. मग ठीक आहे ना, जोपर्यंत दुसरी गाडी देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. खरंच काम झाल्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं होतं. आज पहिल्यांदा शिक्षकांना आम्ही वाघाच्या स्वरूपात बघत होतो. शेवटी जीवावर बेतलं की मांजर सुद्धा अंगावर धावून येतं, त्याप्रमाणे शिक्षकांच्याही सहनशीलतेचा अंत झाला होता. इलेक्शन ड्युटीवरून आलेल्या शिक्षकांची जेवायची सोय तर नव्हती, गाड्यांचीही सोय नाही. आत्ता मला कळलं की इलेक्शन ड्युटी म्हटलं की लोक तोंड वाकडं का करतात. ड्रायव्हर गाडीत बसला, त्यांनी गाडी चालू केली, तसे शिक्षक अजून पिसाळले. सगळ्याच्या सगळा लोंडा गाडीच्या समोर जाऊन उभा राहिला. आता आम्हाला चिरडून टाकलं ना तरी गाडी पुढून हटणार नाही आम्ही. गर्दीतनं एक शिक्षक बोलला, बघता काय, सामील व्हा. शिक्षकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. आजूबाजूचे शिक्षक गर्दीत सामील झाले. मी सुद्धा त्यांच्यातच उभा होतो. आता गर्दीतनं गाडी काढणं म्हणजे ड्रायव्हर पुढे मोठं आव्हान होतं. गाडी जाग्यावर आवाज करायला लागली. पुढे शिक्षक असल्यामुळे गाडी पुढं घ्यायचं धाडस ड्रायव्हर करत नव्हता. शेवटी कंटाळून ड्रायव्हरनं गाडी बंद केली. तो समोरच्या मंडपात गेला. तिथे एस टी डेपोची माणसं उभी होती. त्यांच्या 10 मिनटं काहीतरी बोलणं झालं. मग माईकमधनं कर्जतसाठी दुसरी गाडी सोडल्याचं अनाऊन्स झालं. आम्हा सगळ्यांना युद्ध जिंकल्याचा आनंद झाला. आयुष्यात 2दा मला अतिशय आनंद झाला. भारत वर्ल्ड कप जिंकला तेव्हा आणि आत्ता. दुसरीकडे गाडी सोडल्यावर आम्ही सगळे त्या गाडीकडे धाव घेतली. खरं तर त्या दिवशी आमची फार धावपळ झाली. गर्दीत रेटारेटी सुरू झाली. जो तो बसायला जागा मिळावी म्हणून धडपडत होता. रात्रीचा 1:30 वाजला होता. मी गाडीत प्रवेश केला तेव्हा एकही सीट रिकामं नव्हतं. 2-2.5 तासांचा प्रवास आता उभ्यानं करायला लागणार होता. माझ्याबरोबर 10-12 जण उभ्यानं प्रवास करणार होते. गाडी सुरू झाल्यावर बसलेली सगळी मंडळी झोपी गेली. मनात विचार आला की मागच्या जन्मात असं काय पाप केलं होतं की देवानं आपल्याला ही शिक्षा दिली. गाडी सुरू होती. हलत्या डोलत्या गाडीमुळे माझेही डोळे जड झाले. पापणे मिटायला लागले. मध्येच डुकली लागायची. ड्रायव्हरनं ब्रेक मारला किंवा खड्ड्यात गाडी आदळली की एकदम खडबडून जागा व्हायचो. आयुष्यात पहिल्यांदा उभं राहून झोपत होतो. दिवसभराच्या कामामुळे अंगात शिणवटा आला होता. कधी एकदाचं कर्जत येतोय असं झालं होतं. शेवटी एकदाचं कर्जत आलं तोपर्यंत पहाटे 4 वाजलेले होते. बॅगा घेऊन आम्ही खाली उतरलो. झोप न झाल्यानं डोळे लाल झाले होते. कर्जतला एस टी स्टँडवरच तोंड धुतलं, चहा घेतला, गाडीची वाट बघत बसलो. पहाटे 5च्या पहिल्या एस टीनं खडकवाडीला पोचलो. आता 1.5 तास चालायचं. अंगावर काटा आला होता. कसाबसा बॅग घेऊन निघालो. चालता चालता विचार आला की आता निवडणूक ड्युटी नको रे बाबा. निवडणुकीवर आल्यानंतर वार्षिक परीक्षेला सुरुवात झाली. या शैक्षणिक वर्षाचं सगळं काम उरकलं होतं. मागच्या महिन्यात वार्षिक तपासणी झाली. खडे सरांना शाळा खूप आवडली. मुलांची प्रगती बघून त्यांना मनापासून आनंद झाला. त्यानंतर पेपर तपासणी, रिझल्ट या दोन्ही गोष्टी मी कधीच उरकल्या. चंद्रा नापास झाली होती. पण शासनानं 8वीपर्यंत पास हा नियम काढल्यानं सगळे विद्यार्थी आनंदात होते. मुलांची परीक्षा झाल्यावर मुलं शाळेत यायची बंद झाली. पण ऑफिशियल काम मात्र चालू होतं. मला सुट्टी नव्हती. रिझल्ट दिल्यानंतर आम्हाला सुट्टी लागणार होती. तोपर्यंत म्हणजे 7 मेपर्यंत मी एकटाच शाळेत येत होतो. आल्यावर मलाच वर्ग झाडायला लागत होता. कधी पोरं खेळत खेळत शाळेत आली तर तीही वर्ग झाडून द्यायची. शाळेत चिटपाखरून असायचं. पोरं नसल्यामुळे चिमण्याही जणू शाळेला पाठ फिरवायला लागल्या. त्यामुळे मोकळी शाळा एकदम खायला उठायची. 8 मेला रिझल्टला मुलं आली. त्यांना रिझल्ट दिल्यावर मुलं आनंदानं उड्या मारत घरी गेली. मुलांचे क्रमांक काढायचे नाहीत असा वरून आदेश आल्यामुळे मी फक्त रिझल्टचं वाटप केलं. शाळेच्या खिडक्या दरवाजे व्यवस्थित लॉक केले. आता ही शाळा उघडेल पुढच्या वर्षी. मित्रांनो, हा 10वा भाग इथेच संपला. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.